नमस्कार. मी प्रज्ञा बसमतकर, योग थेरपिस्ट, आरोग्यम योग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पाणी. आपल्या शरीरामध्ये जवळपास 70% पाणी आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व आणि गांभीर्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर चला तर मग जाणून घेऊया पाणी किती प्यावे, कधी प्यावे, कशात साठवून प्यावे, पाण्याबद्दल सगळी माहिती. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचा अयोग नको, अतियोग नको आणि मिथ्या योग नको. अर्थात कुठलीही गोष्ट खूप कमी प्रमाणात नको, अतिरेक नको, जास्त प्रमाणात नको आणि ती चुकीच्या पद्धतीने नको. तसंच पाण्याचंही आहे. पाण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या खूप असे गैरसमज आहेत. बऱ्याच जणांची मते ही अगदी टोकाची आहेत. अमुक पाणी एका दिवसात प्यावे तर खूप छान असेल. वजन कमी करायचं असेल तर अमुक पाणी प्या. तर तसं काहीही नाही. पाणी प्रत्येकाने किती प्यावे त्याचं खरं उत्तर असं आहे की आपापल्या तहानेनुसार, आपापल्या गरजेनुसार पाणीही प्यावे. कारण प्रत्येक व्यक्तीला एकच रूल लागू होतो असं नाही. पाणी पिण्याच्या बाबतीत कुठला ऋतू चालू आहे आणि त्या व्यक्तीची कुठली प्रकृती आहे, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे की उन्हाळ्यात आपल्याला जास्त तहान लागते, कंपॅरेटिव्हली हिवाळ्यात कमी लागते. दुपारच्या वेळी तहान जास्त लागते, तर रात्रीच्या वेळी तहान कमी लागते. तसेच पित्त प्रकृतीच्या लोकांना तहान किंवा पाणीही जास्त लागतं आणि कफ प्रकृतीच्या लोकांना कमी पाण्यातही त्यांचं तहान भागते. त्यामुळे पाणी किती प्यावे हे प्रत्येकाची प्रकृती आणि ऋतू कुठला आहे त्यावर हे डिपेंड आहे. आयुर्वेदामध्ये असा उपदेश केलेला आहे की अपचन जर झालेलं असेल, आपल्याला अन्न नीट पचन झालेलं नसेल, तर गरम पाणी थोडे थोडे थोड्या थोड्या वेळांना जर पित असाल तर ते औषधाप्रमाणे काम करते. अन्न पचन झाल्यानंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर जर थोड्या वेळाने तुम्ही पाणी पित असाल तर आपल्या शरीराचे बळ वाढते आणि जेवण करत असताना थोडे थोडे सिप बाय सिप जर आपण पाणी घेत असाल तर ते अमृतासारखे काम करते. मात्र जेवण झाल्या झाल्या गटागटा जर आपण पाणी पित असू तर ते मात्र विषासारखे काम करते. म्हणजे बघा, जर अपचन झाले असेल तर कोमट पाणी, गरम पाणी थोड्या थोड्या वेळाने घ्या. आपण अन्न जेवण झाल्यानंतर लगेच जर गटागटा पाणी पित असाल तर ते मात्र विषासारखे काम करणार आहे. जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे सिप बाय सिप जर पाणी घेत असाल तर जे अन्न आपण खाणार आहोत ते कोरडे होणार नाही, त्याच्यात स्निग्धता येईल आणि ते पचनासाठी आपल्याला उत्तम असेल. तसेच जेवण्याच्या आधी जर भरपूर पाणी आपण पित असाल, भूक लागलेली आहे आणि गटागटा 1-2 ग्लास आपण जर पाणी पित असाल तर आपल्या शरीराचा अग्नी हा मंदावतो. आपल्या शरीराची पाचक स्त्राव जी असतात ती पातळ होतात आणि भूक ही मंदावते आणि जेवण आपल्याला काहीही जात नाही. त्यामुळे जेवण्याच्या आधी पाणी जास्त नको. जेवताना पाणी थोडे थोडे हवे. जेवणानंतर लगेच पाणी प्यायचे का? नाही. जेवण झाल्यानंतर, पचन झाल्यानंतर थोड्या वेळाने पाणी. ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर कुठलाही ऋतू असो, पाणी हे फ्रीजमधले नको. ते शरीराला घातक ठरते. जर उन्हाळा असेल, थंड पाणी हवं असेल, तर माठातलं पाणी प्या. त्यात जर तुम्ही वाळा घालून पीत असाल, तर ते शरीराला थंडावा देतं. शरीरातील एक्सेसिव्ह हीट काढून टाकण्यासाठी ते कामी येतं. त्याचसोबत बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिण्याची सवय असते. तर अगदी गरम पाणी नको, कोमट पाणी प्या. सगळ्याही ऋतूत चालेल, पण उन्हाळ्यात जर हवा असेल तर थंड पाणी घेऊ शकता. पण ज्यांची प्रकृती पित्त आहे त्यांनी थंड पाणी जरी पित असाल तरी चालणार आहे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, शरीराला पाणीही हे पचवावं लागतं. त्यामुळे ते प्रमाणात जेवढं तुम्हाला लागतं गरजेनुसारच घ्या. तहान लागलेली असेल तर अवश्य घ्या. पण तहान नाही आहे, कुणीतरी सांगितले दर 2 तासाला 2 ग्लास पाणी प्यायचे, तर असं करू नका. कारण शरीराला ते पाणी पचवताही आलं पाहिजे. जर जास्त प्रमाणात जर आपण पाणी पित असाल तर शरीरामध्ये कफही तयार होतो आणि खूप जास्त प्रमाणात पाणी घेत असाल तर बऱ्याचदा ते फ्लश आउट होतं आणि शरीराला ते काम असतं की ते पाणी फ्लश करण्याचं. जर शरीराला ते पाणी बाहेर काढता नाही आलं तर वेगवेगळ्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागेल. जसं की कफ वाढून सारखी वारंवार सर्दी होणे, अंगावरती सूज येणे, लवकर धाप लागणे, अशा समस्यांनाही आपल्याला पुढे जावं लागतं. त्यामुळे जेव्हा तहान लागते तेव्हा अवश्य पाणी. त्याचबरोबर पाणी साठवून ठेवणार असाल तर ते तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याच्या टाकीमध्ये साठवून ठेवा. तांबं हे जंतुनाशक आहे, त्यामुळे आपल्याला ते फायदेशीर होईल. किंवा मातीच्या म्हणजे माठामधलंही पाणी घेऊ शकता किंवा काचेच्या भांड्यातही साठवून ठेवलेले पाणी तुम्ही घेऊ शकता. पाणी पिताना अजून एक नियम लक्षात ठेवा, पाणी कधीही उभं राहून गटागटा पिऊ नका. त्यामुळे ते पाणी शरीरात नीट ॲब्झॉर्ब होत नाही आणि बऱ्याच जणांना यामुळे सांधेदुखी असे वेगवेगळे आजार सुरू होतात.
त्यामुळे जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी शांततेने बसून सिप बाय सिप प्या. एकदम घटाघटा पाणी पिणे नको. आशा आहे आपल्या सर्वांना पाण्याबद्दल सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. धन्यवाद.